नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे। आज मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी एक छान गोष्ट घेऊन आलेली, बोधकथा घेऊन आलेली। पण बोधकथेचं नाव सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। तर आज आपण पाहणार आहोत राक्षस, चोर आणि ब्राह्मण यांची गोष्ट। गोष्टीचं नाव काय? राक्षस, चोर आणि ब्राह्मण। एका गावात एक द्रोण नावाचा ब्राह्मण राहत होता। तो अतिशय गरीब होता। पूजा पाठ करून जे काही मिळत असे त्यावरच तो आपला उदरनिर्वाह करीत असे। एके दिवशी एका यजमानाने त्या गरीब ब्राह्मणाला 2 चांगल्या दुभत्या गायी दान दिल्या। दानात मिळालेल्या त्या दोन्ही गायी त्यानं घरी आणल्या आणि त्या दिवसापासून त्या ब्राह्मणाचं दैन्य पळालं। एकेकाळी शिळी पोळी भाजी खाणारा तो ब्राह्मण गावात दूध, दही, लोणी, तूप विकून घरातही दूध भाकरी खाऊ लागला। द्रोण ब्राह्मणाच्या त्या दोन्ही सुंदर गायींवर एका चोराची नजर होती। सुयोग्य संगती बघायची आणि ब्राह्मणाच्या या दोन्ही गायी पळवायच्या असा त्या चोराचा डाव होता। एका अवसेच्या अंधारात तो चोर त्या गायी चोरून नेण्यासाठी येत असताना वाटेतच त्या चोराची गाठ एका राक्षसाबरोबर पडली। परस्परांनी एकमेकांना तू कुठे आणि का जातो ते विचारले। चोर म्हणाला, मी द्रोण ब्राह्मणाच्या गायी चोरायला चाललो आहे, पण तू कुठे चालला आहेस? अरे, मी तर प्रत्यक्ष त्या ब्राह्मणालाच मारायला, त्याचे भक्षण करायला चाललो आहे। ह्या ब्राह्मणानं मंत्र तंत्र करून मला दूर घालवायचं, माझं अन्न पाणी तोडले, पण आज मी त्यालाच खाणार आहे। झालं, दोघांचाही लक्ष एक निघालं। दोघांनी मैत्रीचा हात पुढे केला। तो चोर आणि राक्षस हे दोघं त्या ब्राह्मणाच्या दारात आले। दोघांनाही घरात डोकावून पाहिलं तर ब्राह्मण बिचारा शांत झोपला होता। राक्षस ब्राह्मणाला खायला द्या। तो चोर म्हणाला, अरे थांब, मी आधी दोन्ही गायी घेऊन जातो, मग तू त्याला खा। त्यावर राक्षस म्हणाला, वारे बापा, मोठा शहाणाच आहेस की तू गायींना नेताना त्या हंबरल्या तर तो जागा होणार नाही का? मग मी काय करू? राक्षस हे म्हणणं चोराला पटेना आणि चोर आपली घाई सोडेना। असं करता करता हळूहळू त्यांचे एकमेकांचे आवाज तापू लागले। परस्परातला संवाद संपू लागला आणि भांडणं चालू झाली। त्या दोघांनी आपल्या मोठ्या आवाजाचं भानच राहिलं नाही। ते आवाज ऐकून गायी हंबरल्या, मोत्यानं भुंकायला सुरुवात केली। ब्राह्मणही झोपेतून जागा झाला। त्याने राक्षस आणि चोराला पकडून आरडाओरडा केला। त्या आवाजानं शेजारी मंडळी काठ्या, मशाल इत्यादी घेऊन धावत आले। त्यांना पाहून राक्षस आग लिहिला आणि चोर लोकांना पाहून धूम पळून गेला। तात्पर्य, फुकट शब्दांना शब्द वाढवून वादविवाद करू नये। भांडणाने फायदा तर होणे दूरच, पण अनेकदा नुकसानच होते। तर अशा प्रकारे ब्राह्मण, राक्षस व चोर या तिघांची कथा संपलेली। तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कथेला जास्तीत शेअर करा। चॅनलवर नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।